नमस्कार मंडळी. चला तर आता तुमचे साबुदाण्याचे सगळे पदार्थ खाऊन झाले हे मला देखील माहीत आहे. तर ह्याचसाठी मी आता तुमच्यासाठी आज आणलेले आहे मस्त क्रिस्पी खुसखुशीत असे साबुदाण्याचे भजे. तर हे कसे बनवायचे त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त परिवारासोबत शेअर करा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. इथे आपण भिजवून घेतलेला रात्रभर भिजवलेला साबुदाणा घेतलेला आहे. तर साबुदाणा कितपत भिजलेला असावा ते पहा. तर एवढा साबुदाणा भिजलेला असावा. साबुदाण्याच्या वरती एखाद्या खोल भांड्यामध्ये साबुदाणा भिजत घालायचा. साबुदाण्याच्या वरती एक कांड पाणी ठेवायचं आहे. आता इथे मिरची आणि मीठ आपल्याला मिक्सरला याचा ठेचा तयार करून घ्यायचा आहे. तुम्ही कुटून घेतला तरी देखील चालेल. तर आता इथे आपण तो मिरची आणि मिठाचा ठेचा तयार करून घेतलेला आहे. हा ठेचा यामध्ये टाकून घेतला. आता आपल्याला आणखीन एक जिन्नस लागणार आहे, ते म्हणजे भाजून घेतलेले शेंगदाण्याचा कूट. तर इथे अर्धी वाटी घेतलेला आहे, कारण साबुदाणा भिजत घालताना 1 वाटी साबुदाणा मी भिजत घातला, त्यासाठी अर्धी वाटी भाजून घेतलेल्या दाण्याचा कूट घेतलेला आहे. तर असं याचं प्रमाण आहे शेंगदाण्याचं कूट घालायचं. आता हे आपल्याला सगळ्या जिन्नस व्यवस्थित मिक्स करायच्या आणि 5 मिनिटं याची मसाज करायची आहे. तर याला तुम्ही मळून चांगल्या प्रकारे घेतलं तरच तुमची भजी तेलामध्ये फुटणार नाहीत, तेलकट होणार नाहीत. तर तुम्ही साबुदाणा वडा देखील अशा पद्धतीने बनवू शकता. त्याला देखील थोडीशी मळण्याची मेहनत घ्यायची आहे. तर तुमचा साबुदाणा वडासुद्धा एकदम क्रिस्पी वरतून आणि आतून मऊ, त्याचबरोबर बिना तेलकट होईल. तर आता याला मी चांगलं मळून घेते. आता इथे मी 3 ते 3.5 मिनिटासाठी हे पीठ मळून घेतलेलं आहे, म्हणजे आपला साबुदाणा मळून घेतला. आता आपल्याला इथे थोडी तेलाची गरज लागणार आहे, कारण यामध्ये साबुदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात चिकटपणा असल्यामुळे ते हाताला चिटकत आहे. त्यासाठी आपल्याला 2-3 चमचे इथे तेल वापरायचं आहे आणि छान याचा गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. तर इथे आता याला बाइंडिंग तर छान आलेलं आहे, पण आणखीन 1 मिनिटभर तरी आपल्याला हे साबुदाणा मळून घ्यायचा आहे. तर चांगला आपण याला मळून घेतलेला आहे आणि इथे गोळा देखील तयार करून घेतलेला आहे. आता हा गोळा आपला अगदी परफेक्ट तयार झालेला आहे. आता याची भजी अशा पद्धतीने आपल्याला करायची आहे. तुम्ही पाहू शकता अगदी हातावर बोटाने तुम्ही सहज बनवू शकता. तर लगेच तयार होतात. याच पद्धतीने तुम्ही असे बनवून ठेवू शकता किंवा चालूच बनवू शकता. पण इथे आपण आता तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे. तेल गरम होईपर्यंत मी इकडे भजे तयार करून घेतलेले आहे काही. तर आता इथे तेल आपलं चांगलं गरम झालं आहे का हे चेक करायचं आहे. त्यामध्ये थोडंसं आपल्याला साबुदाण्याचं पीठ टाकून घ्यायचं. इथे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये हे साबुदाणा भजी सोडून घ्यायचे आहे. तर काही बनवून ठेवले होते किंवा काही चालूच बनवले, पण शक्यतो तुम्ही बनवूनच ठेवा, कारण एकसोबत आपण हे पिठाच्या भज्यासारखे सोडू शकत नाही. त्यामुळे बनवून ठेवले की झटपट तयार होतात. आता इथे भजे सोडून झालेले आहे. आता दोन्ही अंगावरती हे चांगले क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे भजे तळून घ्यायचे आहे. तर इथे पहा आलटून पलटून आपल्याला हे क्रिस्पी होईपर्यंत मी इकडे भजे तळून घेते. तोपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा. तर चला आपण अशा पद्धतीने इथे भजी आपली छान अशी तळलेली आहेत. आता ही भजी मी काढून घेत आहे. एकदम खुसखुशीत झालेले आहेत मस्त. जसे आपल्याला असे क्रिस्पी हवे तसे तयार होतात. तर आता दुसरी बॅच मी गोल टाकलेले आहेत आणि मोठ्या साईजमध्ये टाकलेले आहेत. तुम्ही पाहू शकता. हे देखील आपल्याला 3 ते 4 मिनिटासाठी छान तळून घेतलेले आहे. मस्त असे आपले भजे इथे तयार झालेले आहे. तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर आपले भजे इथे तयार झालेले आहे. यामध्ये आपण अजिबात बटाट्याचा वापर केलेला नाही सांगितल्याप्रमाणे, तरी देखील इतके सुरेख आणि इतके सुंदर आपले इथे भजे साबुदाणा भजे तयार झालेले आहेत. त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. बऱ्याच जणांना ही रेसिपी माहीत नसेल, त्यामुळे व्हिडिओ शेअर करा, म्हणजे सगळ्यांना ही रेसिपी माहीत होईल आणि तुम्ही देखील ही रेसिपी नक्की घरी बनवून पहा, ट्राय करा आणि कशी झाली होती मला कमेंट करून नक्कीच सांगा. भेटूया नवीन एका रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.